कंसानं देवकी आणि वासुदेवाला बंदीगृहात डांबलं. देवकीच्या 8व्या पुत्रापासून कंसाचा वध होणार या आकाशवाणीनं घाबरलेल्या कंसानं देवकी आणि वासुदेवावरती कडक मारा बसवला होता. आणि एकदाची ती रात्र अवतरली. दुष्टांचा नाश करण्यासाठी कृष्णाचा देवकीच्या पोटी जन्म झाला. आधीच 7 चिमुकल्यांचा बळी दुष्ट कंसाने घेतला होता. 8वा कृष्ण वाचवण्यासाठी आणि आकाशवाणी सत्य करण्यासाठी वासुदेव कृष्णाला घेऊन बंदीगृहातून बाहेर पडला. रात्रीचा 3रा प्रहर. चिमुकल्या कृष्णाला घेऊन वासुदेव यमुनेच्या तीरावर येऊन पोहोचला. धो धो पडणारा पाऊस, खवळलेली यमुना. पण आकाशवाणी सत्य करण्यासाठी यमुना पार करणं गरजेचं होतं. चिमुकल्या कृष्णाला टोपलीत घेऊन वासुदेवानं यमुना पार करण्याचा निश्चय केला. कृष्णाच्या पायाचा स्पर्श होताच पाणी झपाट्याने उसरलं. कृष्ण गोकुळात पोहोचला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. कृष्णाच्या बाललीलांनी अवघं गोकुळ बहरून गेलं. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा.